आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। आणि सुप्रीम कोर्टामध्ये समलैंगिक विवाहावरती निकाल वाचन सुरू आहे। विशेष विवाह कायद्यातील बदलाचे अधिकार आमच्याकडे नाहीत असं कोर्टाने सांगितलेलं आहे। समलैंगिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होते जे योग्य नाही असंही मत कोर्टाने मांडलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या समलैंगिक विवाहाच्या निकालावरती वाचन सुरू असल्याचं कळतंय। समलैंगिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होते जे योग्य नाही असं सांगत असतानाच विशेष विवाह कायद्यामध्ये बदल करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत असंही मत कोर्टाने नोंदवलेलं आहे। प्रशांत कदम यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत, 4 न्यायमूर्तींचा निकाल वेगवेगळा असणार आहे। त्यापैकी पहिला निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड वाचून दाखवतायत। सुरुवातीला तर त्यांनी या कमेंटवरून केंद्र सरकारला खूप ताशेरे ओढले की हा केवळ शहरी आणि उच्चभ्रू वर्गाचा विषय नाहीये, पण नंतर आपल्या मर्यादांबाबत सुद्धा म्हणजे कोर्टाच्या मर्यादांबाबत सुद्धा त्यांचं संतुलन या ठिकाणी दिसतंय। त्यांचं म्हणणं आहे की शेवटी स्पेशल मॅरेज ॲक्ट संदर्भात किंवा हे लग्नासंदर्भातले कायदे जे आहेत ते ठरवण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला आहे हे ते मान्य करतायत। फक्त हे युनियन जे आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा त्याला कुठल्या चौकटीमध्ये बघायचं या सगळ्या विवाह संस्थेला या संदर्भात कुणाच्याही हक्कांचा किंवा त्यांच्या फिलिंगचा अनादर होऊ नये हे सरन्यायाधीशांच्या एकूण पहिल्या निकालामध्ये तरी आपल्याला दिसतंय। त्यांचं हे वाक्य जे आहे ते खूप महत्त्वाचं म्हणावं लागेल। इट इज फॉर द पार्लमेंट टू डिसाइड वेदर अ चेंज इन द रिजाइम ऑफ द स्पेशल मॅरेज ॲक्ट इज नीडेड। म्हणजे जर काळानुरूप आता या स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये की जो 1954चा कायदा आहे त्याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील तर त्याचा विचार करणं हे केंद्र सरकारचं काम आहे, ही त्यांची कमेंट आहे। पण सोबतच या संपूर्ण समुदायाचे जे हक्क आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा ते बोलतायत। जी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची गोष्ट युक्तिवादाच्या दरम्यान आलेली होती त्याचा सुद्धा उल्लेख त्यांच्या निकालामध्ये होतोय। आणि एक प्रकारे हे हक्क देण्यासाठी काय करता येईल याची कार्यकक्षा या समितीनं निश्चित करावी का हे त्यांच्या निकालपत्रातलं अंतिम वाक्य असेल का हे आपल्याला बघावं लागेल। निकाल अजूनही वाचून दाखवला जातोय। 4 वेगवेगळे निकाल आहेत, 4ही निकाल वाचून दाखवलेत का जातात का हे आपल्याला बघावं लागेल। निश्चित, त्यामुळे आता न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी जो निकाल दिलेला आहे त्याचं वाचन पूर्ण झालंय। आणखी इतरही निकाल समोर येणार आहेत, पण सध्या संबंधांना मान्यता दिली आहे तर त्याचा पूर्ण आनंद घेण्याची ही संधी मिळावी अशी सुद्धा टिप्पणी या वाचनादरम्यान करण्यात आलेली आहे। पण विशेष विवाह कायद्यामध्ये आम्ही बदल करू शकत नाही, ते अधिकार आमच्याकडे नाहीत असं एक महत्त्वपूर्ण विधान सुद्धा या वाचनादरम्यान कोर्टाच्या वतीने केलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।